नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे जागतिक कृषी महोत्सव. तर मंडळी, दरवर्षी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र दिंडोरी यांच्यामार्फत कृषी महोत्सव भरवला जातो आणि यंदा बळीराजा मंदिराजवळ यूथ फेस्टिवल जे मैदान आहे तिथं हा कृषी महोत्सव भरलेला आहे. अतिशय दिमागदार असं उद्घाटन झालेलं आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स, वेगवेगळ्या मशिनरी, आयुर्वेद, आरोग्य, कृषीच्या संदर्भित अनेक कंपन्या, बी बियाणे, खतं, कीटकनाशकं अशा अनेक भरगच्च स्टॉल या कृषी महोत्सवामध्ये लावलेले आहेत आणि त्याला पहिल्याच दिवशी प्रचंड मोठा असा प्रतिसाद मिळाला. खरं म्हणजे हे पहिल्या दिवसाचे म्हणजे अजून लोक स्टॉल लावत आहे आणि अशा प्रकारे हे प्रदर्शन सुरुवातीलाच अतिशय गर्दी खेचत होतं. आणि या प्रदर्शनामध्ये जर बघितलं असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल की साधारणतः आपण म्हणतो की साधारणतः कृषीला जे लागणारे आता बघा समोर स्टॉल आहे, ताडपत्रीचा स्टॉल आहे. म्हणजे शेततळं फार महत्त्वाची गरज आहे पाण्यासाठी वगैरे. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल की वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मशिनरी आहेत, म्हणजे तांदूळ काढण्याचं जे मशीन आहे ते सुद्धा इथं अनेक लोकजण बघतायत आणि प्रत्यक्षात दाखवत आहेत भात कसा निघतो वगैरे त्या पद्धतीने. आणि लोक गर्दी करत आहे हे प्रदर्शन बघण्यासाठी. वेगवेगळे स्टॉल आहे. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचा सुद्धा स्टॉल आहे. त्यानंतर निर्मल सीड्स, अनेक जुनी कंपनी आहेत. वेगवेगळ्या प्रकारची बियाणं आहेत, भाजीपाल्याची असतील, वेगवेगळ्या प्रकारची बियाणं इथं या स्टॉलवरती विक्रीलासुद्धा आहे आणि लोक बघू शकतात. अतिशय दिमागदार असं कृषी महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. दरवर्षी हे कृषी महोत्सव आबासाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली हे म्हणजे भरत असतं आणि अतिशय सुंदर त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. अनेक स्टॉल्स आहेत. जर शेतकऱ्यांना जसं उंदीर, घूस वगैरे यांचा जो त्रास असतो का त्यांच्यापासून वाचण्यासाठी सुद्धा काही औषधं आहेत, त्यांचासुद्धा इथं स्टॉल आहेत. काही कन्सल्टिंग कंपन्या आहेत, त्या कंपन्यांचे स्टॉल आहेत. त्यानंतर जे काही वेगवेगळे जनावरांची औषधं आहेत ते सुद्धा इथं तुम्हाला बघायला मिळतील किंवा विकतसुद्धा घेता येतील. एवढंच नाही तर तुम्ही बघितलं असेल की PVC जय जवान जय किसान ही पाईपची कंपनी आहे, त्यांचंसुद्धा स्टॉल आहे. त्या स्टॉलवरसुद्धा लोक माहिती घेत आहेत आणि अतिशय सुंदर असं प्रदर्शन आहे. आणि वेगवेगळ्या मशिनरी इथं तुम्हाला दिसत आहेत. साधारणतः हा स्टॉल जर बघितला असेल तुम्ही तर जे बियाणे आहेत, आपण काय म्हणतो गावरान बियाणे, जुने जे बियाणे भाजीपाला असेल किंवा वेगवेगळे पिकं असतील, गावठी बियाणं आपण म्हणतो आणि त्याला फार मोठा प्रतिसाद मिळत आहे. आणि आता लोक परत सेंद्रिय शेती करण्यासाठी हे जे बियाणं आहे त्यांचा वापर करत आहेत आणि अशा बियाण्यालासुद्धा आता मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. त्यानंतर हे सोलरचा स्टॉल आहे. वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स इथं लागलेले आहेत. वेगवेगळ्या कंपन्या यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. अनेक नर्सरीचे सुद्धा स्टॉल आहेत. जसे खेडूत शेतकरी उत्पादक कंपनी आहे त्यांचा पण स्टॉल इथं तुम्हाला दिसतोय. काही शेतकरी उत्पादक कंपन्या असतील किंवा काही बचत गट आहेत त्यांचे सुद्धा इथं स्टॉल्स आहेत. त्याच्यानंतर प्रशांत ॲग्रीमार्टचा जो स्टॉल आहे त्याच्यात सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जे तुम्ही बघत असाल ते औषधं असतील म्हणजे काही खतं वगैरे असतील तर ते तुम्हाला इथं बघायला मिळतील. कष्टाने भिजली ही काळी माती. कृषी सेवा केंद्राचा स्टॉल आहे. त्यानंतर ट्रॅक्टरचे सुद्धा काही स्टॉल्स इथं आहे. शिक्षण विज्ञान दिलं त्यांनी शेतकऱ्याला ॲग्रोटेकचा पण स्टॉल आहे. फवारणी यंत्र जे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे ते सुद्धा इथं स्टॉल लागलेला आहे. शेती उपयोगी जे अवजार आहेत, शेतीला उपयुक्त असते ती सुद्धा त्याचा पण स्टॉल आहे. शेतकरी माहिती घेत आहेत आणि कंपनीवाले जे आहेत ते स्टॉलबद्दल माहिती देत आहेत. त्यानंतर हा एक तरुण आहे, तो बैलगाड्या बनवतो. अतिशय सुंदर बैलगाड्या त्याने बनवलेल्या आहेत आणि योग्य अशी किंमत आहे. ती बैलगाडी बघताच माणूस प्रेमात पडतो. 1.5 तरुण आहे. वेगवेगळ्या कंपन्यांचे जरी इथं स्टॉल असले तरी जास्तीत जास्त जर बघितलं असेल तुम्ही औषधांचे आणि आयुर्वेदाचे जे स्टॉल आहेत ते खरं म्हणजे हे देण्यासारखे आहे, भेट देण्यासारखे आहे.
काही शेतकरी उत्पादक कंपन्यांचे स्टॉल आहेत, त्यांचेसुद्धा प्रॉडक्ट आहेत, ते सुद्धा तुम्हाला या प्रदर्शनामध्ये बघायला मिळतील. उठ रे शेतकऱ्या फळ आणि भाजीपाला प्रक्रिया उद्योग असेल, आता नर्सरीचा फुल शेतीचा जर बघितला असेल, ओम गायत्री समूहाचा स्टॉल आहे. तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फुलं, औषधी आणि सुगंधी वनस्पती त्या सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील आणि विकत सुद्धा घेता येईल. अशा प्रकारची सगळी परिस्थिती या प्रदर्शनामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. औषधांच्या काही कंपन्या आहेत, कृषी दूध, बायो हर्बलची जी उत्पादन आहे ते सुद्धा या प्रदर्शनात मांडलेले आहेत. ॲग्वा सॉफ्ट अनेक गोष्टी आहेत तुम्हाला ज्या बघायला मिळतील. कंपोस्ट खतांचे काही स्टॉल आहेत. त्यानंतर ज्या जाळ्या आहेत, संरक्षक जाळ्या, त्यांचे पण स्टॉल आहेत. प्लास्टिकचे कंपन्या शेततळ्याचे जे आहेत त्यांचे सुद्धा काही स्टॉल इथे लावलेले आहेत आणि शेतकरी बांधव इथं येऊन ते बघू शकतात. आणि सोलरचे सुद्धा अलीकडे अवेअरनेस झालेले लोक सोलरचं सुद्धा अवेअरनेस झालेलं आहे. त्यानंतर आयुष पशु आहार, जे पशूंचं जे खाद्य आहे त्याचा सुद्धा इथं स्टॉल लावलेला आहे. वेगवेगळ्या सोलरच्या कंपन्या मी मगाशी म्हटलं का आहेत आणि आता त्याचे पर्यायाने लोक जास्तीत जास्त वापर करत आहे. सोलरचा उपयोग लोकांना फायदेशीर होत आहे. त्यानंतर एक कृष्णा शेतकरी कंपनी आहेत, त्यांचे पण त्यांनी प्रॉडक्ट इथं ठेवलेले आहेत. चंदन क्रांती, चंदनाचे झाडं तुम्ही बघितले असेल का, चंदन शेतीसुद्धा तुम्ही करू शकतात, त्याची लागवड करू शकतात, त्यांचा पण इथं स्टॉल लावलेला आहे. ज्या शेतकऱ्यांना लावायचे आहे ते सुद्धा तिथं संपर्क साधू शकतात. अनेक वेगवेगळ्या कंपन्या आहेत, त्यांचेसुद्धा प्रॉडक्ट इथं बघण्यासाठी आहे, विक्रीसाठी सुद्धा आहेत. त्याच्यानंतर घाण्याचं तेल ते आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे औषधं आहेत, त्यांचे स्टॉल खरं म्हणजे इथं बघायला मिळतील. त्यानंतर गोदावरी पब्लिकेशनचा स्टॉल आहे. शेतीविषयक पुस्तकं जे आहेत ती सगळी तुम्हाला इथं बघायला मिळतील आणि सर्व प्रकारचे पुस्तकं आहेत. ज्या शेतकरी बांधवांना, ज्यांना कोणाला पुस्तकं खरेदी करायची आहेत त्यांनासुद्धा एक चांगली संधी आहे. एअरगनचा आहेत, म्हणजे ज्या काही जनावरं पळवण्यासाठी किंवा शेतकऱ्यांसाठी ते तुम्ही उपयोगी पडू शकतात. परत एक गावरान देशी बियाण्यांचा स्टॉल आहे. तिथंसुद्धा जुने काही गावठी जी बियाणं आहे ते सुद्धा इथं तुम्हाला बघायला मिळतील, विकतसुद्धा घेऊ शकतात. त्यानं श्रीपाद कन्सल्टन्सी, ज्यांना बोअरवेल घ्यायचा आहे किंवा जमिनीत पाणी बघायचं आहे तर ते कन्सल्टन्सीमार्फत ते पाणी शोधून देतात किंवा दाखवतात. तुमच्या शेताची जी काही परिस्थिती आहे त्याची माहिती देतात. त्याच्यानं जनावरांसाठी जो काही साबण लागतो तो सुद्धा, त्याचासुद्धा इथं स्टॉल आहेत. बायो ऑर्गॅनिक केमिकल, त्यांचे पण स्टॉल आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट आहे, वेगवेगळ्या कंपन्यांची वेगवेगळी प्रॉडक्ट तुम्हाला या कृषी प्रदर्शनामध्ये बघायला मिळतील. आणि भव्यदिव्य असं प्रदर्शन आहे, मोठ्या प्रमाणावर स्टॉल आहेत. आणि तुम्हाला मी सांगितलं की हे पहिल्या दिवसाचं खरं म्हणजे चित्रण आहे. काही लोक तर स्टॉलच लावत होते, आता गृह उद्योगाचे स्टॉल आहेत. घरगुती जे काही महिला बचत गटांनी म्हणजे बनवलेले काही पदार्थ ते सुद्धा तुम्हाला इथं विक्रीसाठी ठेवण्यात आले. गुळाचा स्टॉल आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, त्यांचे बी जे प्रॉडक्ट आहे ते इथं तुम्हाला मिळतील. जंगल मेडिसिन, हे भीमाशंकर जंगल मेडिसिनसुद्धा प्रसिद्ध आहे. त्यांच्याकडे सुद्धा ज्या जुने आयुर्वेदिक जे औषधं आहे ते इथं तुम्हाला बघायला मिळतील. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही खाद्यपदार्थ असतील किंवा त्याचेसुद्धा स्टॉल या प्रदर्शनामध्ये आहेत. त्यानंतर हे जे गावठी पारंपरिक बियाणे आहेत त्याचेसुद्धा स्टॉल आहेत. पौष्टिक तृणधान्य दिवसानिमित्त, खरं म्हणजे जे पौष्टिक आहे तृणधान्य ते सुद्धा इथं बघायला मिळतील, ते सुद्धा इथं मांडलेले आहेत. त्याचा सेंद्रिय जे ऑर्गॅनिक जे आपण म्हणतो, जे फळं असतील का वेगवेगळ्या प्रकारचे तृणधान्य असतील ते सुद्धा इथं बघायला मिळतील. अनेक स्टॉल आहे. हर्बलचे तर भरपूर आहे. ज्योती हर्बलचा स्टॉल आहे, ज्याच्यामध्ये कोरपडीपासून बनवलेले वेगवेगळे जे उत्पादन आहे ते इथं बघायला मिळतील. अनेक कंपन्या सहभागी झालेल्या आहेत. आणि स्वतंत्र असे दालनं म्हणजे इथं बघायला मिळतील आणि ते तुम्ही बघू शकतात. ज्यांना कोणाला खरेदी करायचं ते खरेदीसुद्धा करू शकतात.
आणि अतिशय सुंदर असं प्रदर्शन आहे. प्रक्रिया उद्योगाचा स्टॉल आहे, वेगवेगळे प्रक्रिया केलेले पदार्थ. कृषी विभागाचा स्टॉल आहे, त्याच्यातसुद्धा काही हे आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत, त्यांचेसुद्धा स्टॉल आहे. हे प्रोड्युसर कंपन्या आहेत, त्यांनी सगळं अनेक उत्पादनं बनवलेली आहे आणि ती सेंद्रिय उत्पादनं आहेत. त्यामुळे लोक तिथं जातात, घेतात, खरेदी करतात मोठ्या प्रमाणावर. गृह उद्योग आहे, जे आपण घरगुती उद्योग, गृह उद्योग महिलांनी चालू केलेले, त्यांचेसुद्धा काही प्रॉडक्ट आहे. प्रक्रिया उद्योगाच्या ते जे पदार्थ बनवतात किंवा ज्या वस्तू आहेत ते त्यालासुद्धा मागणी आहे. आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे ज्या कंपन्या आहेत, आता इथं आता ही शेतकरी कंपनी दिसते, तिथं त्यांचेसुद्धा गृह उद्योगाचे जे काही प्रॉडक्ट आहे ते इथं ठेवलेले आहे, त्यांनी मांडलेले बघू शकतात, घेऊ शकतात. नागलीच्या अतिशय पौष्टिक असे पदार्थसुद्धा इथं विक्रीसाठी आहे, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकतात, बघू शकतात. अनेक स्टॉल आहेत लावलेले. खरं म्हणजे जे काही आरोग्याच्या दृष्टिकोनातून आयुर्वेदिक औषधं, त्याचेसुद्धा बरेच स्टॉल इथं बघायला मिळतील. काही हँडलूमसारखे किंवा जे काही वस्तू आहेत ग्राहकांसाठी लागणाऱ्या, त्याचेसुद्धा इथं स्टॉल लावलेले आहेत. खाद्यपदार्थांचेसुद्धा इथं स्टॉल आहेत. वेगवेगळे आता दिशा हँडलूमचा स्टॉल आहे, तिथं जे काही काही हस्तकला असतात किंवा जे पारंपरिक पद्धतीचे कपडे असतात त्यांचेसुद्धा इथं वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावलेले आहे. त्याच्यानंतर जे अनेक आयुर्वेदिक औषधांचे स्टॉल आहेत, त्याच्यापैकी हा एक स्टॉल आहे. दर प्रदर्शनामध्ये असतो आणि अनेक लोक त्याच्यावर गर्दी करतात, काही लोक उपयोग करतात, त्याचा अनेक औषधंसुद्धा घेतात. त्यामुळे सुरुवातीलाच प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि हे प्रदर्शन बघण्यासाठी खरं म्हणजे 2 दिवस प्रचंड अशी गर्दी सुरू आहे. बळीराजाचा स्टॉल आहे, बळीराजा कंपनीचा. त्याच्यानंतर आरोग्यदम धनसंपदा, वेगवेगळे खाद्यपदार्थांचे, आयुर्वेदिक औषधांचे, शिलाई मशीनचा स्टॉल आहेत, मोटरी आहेत, सोलरच्या स्टॉल आहेत. त्यानंतर स्वामी समर्थ सेवा मार्गातले अनेक स्टॉल आहेत. ते तुम्हाला अनेक पुस्तकं, स्वामी समर्थ सेवा केंद्रातले कॅलेंडर, वेगवेगळ्या वस्तू, त्या माध्यमातून अनेक आयुर्वेदिक आणि म्हणजे ऑथेंटिक वस्तू आणि जे पदार्थ असतात ते तुम्हाला योग्य अशा किमतीमध्ये बघायला मिळतील. स्वामी समर्थ सेवा मार्गातर्फे ज्या गोष्टी सेवा दिल्या जातात त्याची सगळी माहिती इथं दिलेली आहे आणि अतिशय सुंदर असं प्रदर्शन आहे. एक सांस्कृतिक ठेवा, आता विवाह संस्कार, ज्यांचे लग्न वगैरे जमत नाही त्यांच्यासाठी सुद्धा खरं म्हणजे विवाह जमवण्यासाठी सुद्धा इथं एक हॉल बनवण्यात आलेला आहे आणि एक स्वतंत्र विभाग आहे. तिथे मंडळी येतात, ते मदत करतात, सहकार्य करतात, याद्या तयार करतात, लग्न जमवण्यासाठी प्रयत्न करतात आणि अनेक लोकांचे विवाह जमतात आणि एक साध्या पद्धतीने ते करतात. पारंपरिक जर बघितलं असेल तर तुम्ही सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण बारा बलुतेदार म्हणायचो ते सुद्धा इथे तुम्हाला बघायला मिळेल. मंडळ सगळे बघतायत. देव्हारे वगैरे जे आध्यात्मिक, त्याचासुद्धा स्टॉल आहेत. आध्यात्मिक वस्तू असतील किंवा आध्यात्मिक जे पूजेचे साहित्य वगैरे ते सुद्धा इथं ठेवण्यात आलेलं आहे आणि स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या ज्या सेवा घडतात त्याचे वेगवेगळे विभाग आहे आणि ती सगळी मंडळी दरवर्षी येतात. कृषी महोत्सवामध्ये स्वतःहून सहभाग घेतात आणि एक चांगल्या प्रकारचं प्रदर्शन आबासाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली म्हणजे ते होतं. परमपूज्य अण्णासाहेब माऊली यांचंसुद्धा इथं ते उद्घाटन वगैरे किंवा त्यांचं जे काही 2 शब्द असतील ते लोकांच्या कानावर पडतात. त्यांचं विचारमंथन इथं अनेक काही शेतकरी असतात, त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा सन्मानसुद्धा इथं केला जातो. आणि अतिशय सुंदर म्हणजे आपण म्हणतो ना, पारंपरिक वेशभूषा असतील, पारंपरिक जे आपले सण उत्सव असतील, आपली जी बैलगाडी असेल, शेती असेल, उद्योग असेल, म्हणजे संस्कृतीचा जर परिचय तुम्हाला बघायचा असेल तर म्हणजे कृषी महोत्सव बघायलाच पाहिजे. नाशिककरांनी खास म्हणजे नाशिकमध्ये कृषी प्रदर्शन आहे, हा कृषी महोत्सव आहे, त्या महोत्सवाला नाशिककरांनी भेट द्यायला पाहिजे आणि त्यांना खूप गोष्टी अशा
बघायला मिळतील आणि ज्या गोष्टी आपल्याला सहसा बाहेर मिळत नाही आणि आपल्याजवळ आलेल्या आहे, म्हणजे आपल्याला दुसरीकडे कुठं जायचं नाही. नाशिककरांना एक अतिशय जवळची चांगली संधी निर्माण झालेली आहे. मला असं वाटतं नाशिककरांनी याचा उपयोग करून घेतला पाहिजे, बघितलं पाहिजे. आता गाव कसं असावं, जसं गावाची संकल्पना, तिथलं सगळं काय कशा पद्धतीने प्राणी वगैरे घरं, हे असे एक चांगलं मॉडेल इथं ठेवलेलं आहे आणि ते सुद्धा लोक बघत आहेत, गर्दी करत आहे बघण्यासाठी. आणि अतिशय सुंदर म्हणजे विचारपूर्वक असे बनवलेले, मेहनत घेऊन तयार केलेलं आहे. आणि कृषी महोत्सवामध्ये याचे बघितलं आता नर्सरीचा पण इथं स्टॉल वगैरे लावलेला आहे. अतिशय सुंदर असं कृषी महोत्सव प्रदर्शन इथं भरलेलं आहे आणि ते आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. ज्यांना कोणाला अजूनही म्हणजे ते प्रदर्शन आहे, साधारणतः मंगळवारपर्यंत ते प्रदर्शन आहे आणि ज्यांना वेळ असेल त्यांनी जरूर हे कृषी महोत्सव प्रदर्शन बघावं. तर मंडळी, हे कृषी महोत्सवाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमची माती आमची माणसं चॅनल जरूर सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला अशाच प्रकारची शेतीविषयक माहिती मिळत असते. आपले सर्वांचे धन्यवाद.